नागपूर जिल्ह्याच्या नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या आवंडी गावात सरत्या वर्षाच्या शेवटच्या रात्री एका महिलेनं पतीची निर्घृण हत्या केली आहे। दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद विकोपाला गेल्यानं महिलेनं पती झोपेत असताना त्याच्या डोक्यावर दगडानं वार करून त्याला ठार केलं। मृत पतीचं नाव आनंद भय्यूजी पाटील, वय वर्ष 50, राहणार आवंढी असं आहे। तर आरोपी पत्नीचं नाव अरुणा पाटील, वय वर्ष 45 असं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक आनंद पाटील हा मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरीचं काम करायचा, मात्र त्याला दारूचं व्यसन होतं, त्यामुळे पती पत्नीत नेहमीच वाद होत होता। शनिवारी रात्री पतीनं पत्नीला दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता दोघात झालेला वाद हा विकोपाला गेल्यानं पत्नीनं दारूवरून नेहमीच होत असलेल्या भांडणाला कंटाळून पती झोपी गेला असता संधी साधून त्याच्या डोक्यात दगड घालून जीवानिशी ठार केलं। सकाळ होईपर्यंत मृतदेहापाशी घरीच थांबून घटनेला 15 तास झाल्यानंतर रविवारी सायंकाळी 6 वाजता खुद्द नवीन कामठी पोलीस ठाणं गाठत घटनेची माहिती दिली। नवीन कामठी पोलिसांनी आरोपी पत्नी अरुणा पाटील हिला अटक केली आहे। आज एक महिला नामे अरुणा पाटील राहणार आवंडी यांनी एक साधारण आज सायंकाळी 6:15 वाजता सुमारास पोलीस स्टेशनला येऊन सांगितलं की माझा पती दारू पिऊन मला वारंवार मारहाण करतो आणि त्याच्या त्या मारहाणीला कंटाळून तिने काल साधारण शनिवारी मध्यरात्री म्हणजे आज पहाटे 3 वाजता सुमारास तो झोपला असताना त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचं सांगितलं। आम्ही सदर ठिकाणी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तुम्ही दाखवल्याप्रमाणे सदरची घटना आम्हाला दिसून आली। त्याप्रमाणे आम्ही सगळं जे घटनास्थळाचे नमुने वगैरे सगळे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। त्याचे सगळे महिला देखील आमच्या ताब्यात आहे। सदर घटनेच्या अनुषंगाने आमच्या महिला पोलीस निरीक्षक कल्पना कटारे यांच्या तक्रारीवर आम्ही सदर महिलेवरती 302 प्रमाणे गुन्हा दाखल करीत आहोत।